आणि हेच आरोप केले सर्व. आणि ज्यावेळेस सुनावणीला घेतलं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की या बाबतीत आम्ही डिस्पोज करू, नाही तर हे जे तुम्ही आरोप करताय, हे आरोप जे केलेले आहेत तुम्ही ते पॅरा कमी करा. आणि त्या ठेकेदाराला हे ज्या अंजलीताई बोललेले आहेत ते सगळे पॅरा कमी करावे लागले. आणि मग केसच्या बाबतीमध्ये निविदा रद्द करा, रेट कसे जास्त, निविदेला असं असं झालं, मुख्यमंत्र्याचं वगैरे, हे सगळे मुद्दे त्यात होते. तुम्ही याची माहिती करा. म्हणजे आपल्या मुंबई खंडपीठाने एक प्रकरण सेम जे आरोप केले दम्मानी त्याच प्रकरण त्याच मुद्द्यावर खंडपीठात चालू ठेवलं. आणि त्याच खंडपीठाने सांगितलं की हे तुम्ही विड्रॉ करा, त्याच्याशिवाय आम्ही चालवणार नाही तर डिस्पोज ऑफ करू. थँक्यू. एक लक्षात एक मी त्या बाबतची प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो. मला एक सांगा, एक मला तुम्ही सांगा, ज्या सभागृहामध्ये जो घोटाळा मी काढला, मी स्वतः 1 तास 52 मिनिट भाषण केलं, आता ते प्रकरण दुसऱ्याला द्यायची गरज आहे मला? कमाल करता राव. अरे आरोप केला म्हणजे एखाद्या गेलो असेल दुसऱ्या कामासाठी, ते त्यांना सांगता येत नसेल, मग काय करायचं, तर बहीण भावाचं परत लावायचं. तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे बस. मनोज जरांगे पाटील यांनी आता त्यांच्या मनोज जरांगे पाटील दर तफावत संदर्भात जे साहित्य होतं ते त्या संदर्भात काय स्पष्टीकरण आहे? दर तफावतीच्या बाबतीत सुद्धा मुंबई खंडपीठाच्या त्या ह्याच्यात होतं, केसमध्ये जी केस दाखल झाली होती, ते पॅरा सुद्धा कमी करायला लावलेला आहे. आणि दर तफावतीच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं की सगळ्यात कमी दराने आपण महाराष्ट्राने खरेदी केलेली आहे. तुम्हाला कुठल्याही वेब चॅनलवरच्या दर दाखवून असं करता येत नाही सर. आपण काय खरेदी केलेली काही उठसूट कुठल्याकडनं नाही केलेली. आता काय इफकोची खरेदी तुम्ही बेकायदेशीर खरेदी म्हणता. थँक्यू. जाऊ दे मराठीला. एक क्वेश्चन घ्या हिंदीमध्ये सर. एक क्वेश्चन फक्त जे आरोप केल्याची बाजू मांडा फक्त हिंदीमध्ये फक्त. मुझ पे जो अंजलिताई ने आरोप किए हैं उन सभी आरोपों का मैं खंडन करता हूं. ये बड़ा दुर्भाग्यपूर्ण है कि पूरी तरह से किसान के मदद के लिए कृषि विभाग के एक एमएआईडीसी ने, एक जो कारपोरेशन है उसने जो खरीद की वो किसानों को भले के लिए की. उस समय देश के सभी जो भी चीजें लेनी थी, सभी देश में उस समय कीमत पूरी तरह से कम थी. और आज जो उनके आरोप है वो पूरी तरह से झूठे हैं. और मैं मानता हूं कि खुद अंजलि दमानिया भी खुद अपने आप कभी आत्मचिंतन करे कि जब से वो किसी को ऊपर आरोप लगाती है तब से लेके आज तक उन्होंने किया हुआ एक भी आरोप साबित होता है क्या? थैंक यू. जरांगे पाटील यांनी आता म्हटलेलं आहे की देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये आपला सहभाग होता. आपण विषय नाही असंही ते म्हणाले. तर हत्ये प्रकरण तुमचा सहभाग बघा, कायदेशीर तपास काय चाललंय, बरं ठीक काय चाललंय. एकाला जरांगे पाटील साहेबांची न्यूज व्हॅल्यू कमी करायची, एकाला वाढवायची, मला कळत नाही नेमकं. इट्स ऑल गोइंग ऑफ न्यूज व्हॅल्यू. माझ्यासारखा माणूस मेला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. मी कोणाची हत्या करायचा विषय सोडून द्या. आज याची पूर्ण चौकशी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालय. त्यामुळे माझ्यासारखा संवैधानिक पदावर बसलेला माणूस या बाबतीत बोलला नाही पाहिजे. हा, बाकी मोठे मोठे माणसं बोलले तरी काही चालतंय, पण मी या पदावर बसतो आणि मला संतोष देशमुखाला न्याय पाहिजे, राजकारण नको. उद्या कार्यक्रमाला जाणार मी आज रात्री माझ्या तुम्हाला एक विचारले
मी आता रायटिंग मध्ये देणार होतो पण बरं झालं तुम्ही आला. मी ऑपरेशन